हाय फ्रेंड्स, तर मी रेनू. तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. तर आज आपण पॅन्ट किंवा प्लाझोला जो बॉटम साईडला डिझाईन तयार होते ती सिंपल आणि सोबर अशी डिझाईन बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्हाला 4 इंचीची लांब अशी पट्टी कापडाची पट्टी घ्यायची आहे, जी अपोजिट कलरची घ्यायची आहे, पॅन्टच्या अपोजिट साईडची. तर मी ते पांढऱ्या कलरची घेतली आहे, तुम्ही बघू शकता. व्हाईट कलरची पट्टी घेतली आहे आणि प्लाझो पॅन्ट हा आपला येलो कलरमधून आहे. लांब अशी पट्टी तयार करून घ्यायची आहे आणि त्या पेट्टूला 1 इंचाची शिलाई मारून ती पट्टी उलटी करून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपण डोर रेडी करतो त्या पद्धतीने पट्टी तयार झाल्यानंतर 1 इंचाची पट्टी झाल्यानंतर व्यवस्थित प्रेस करून घेतली आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. त्यानंतर प्लाझो किंवा पॅन्टवरती 1-1 इंचाची मार्किंग करून आपण बॉक्स प्लेट तयार करून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये बघू शकता पट्टीचे आपण बॉक्स प्लेट तयार करून घेतले आहे. तर बॉक्स प्लेट तयार करण्यासाठी तुम्ही जास्ती चांगली फिनिशिंग येण्यासाठी कुठलीही बारीक वस्तू यूज करू शकता, जेणेकरून आपले प्लेट्स व्यवस्थित आणि फिनिशिंगसोबत रेडी होतील. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी बारीक इन्स्ट्रुमेंट यूज केला आहे ते प्लेट्स तयार करण्यासाठी. त्यामुळे काय होईल ना, कुठेही प्लेट्समध्ये गडबड होणार नाही आणि तुमचे प्लेट्स व्यवस्थित बनून तयार होतील. तर अशा पद्धतीने पूर्ण पॅन्टवरती व्हाईट कलरच्या पट्टीने बॉक्स प्लेट्स तयार करून घ्यायचे आहे. बघू शकता किती छान आणि एकसारखे बॉक्स प्लेट तयार झाल्यानंतर आपण त्याला एक मोती जॉईन करून घेणार आहोत. त्यामुळे डिझाईनला एक नवीन लुक येईल. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला मोती अटॅच करून घ्यायचे आहे. सर्व मोती लावून झाल्यानंतर काहीसा असा वेगळाच लुक येईल पॅन्टला. तर तुमचा पॅन्ट हा रेडी आहे विथ डिझाईन. तुम्हाला कशी वाटली ही डिझाईन कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच नवीन डिझाईन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.